ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून शेअर नाही केला तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या परत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काय यूज केलं म्हटलं आहे सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपण जे काय फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला अशा प्रकारे अलर्ट मोशनला ओपन करून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे काय बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसणार. सर्वात अगोदर आपला अशा प्रकारे जे काय बीट मार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचा मित्रांनो. बीट मार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपला एकदम छान असं बीट्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. जे का तुमच्या आवडीची फोटो आहे त्या फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचा मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे सेकंड बीटला यायचं 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखी सेकंड बीटला यायचं 2 पार्टमध्ये. जसं मी फोटो वगैरे कट करता त्याच टाईममध्ये तुम्ही पण बाकी सर्व बीटच्या मधात फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो, जसं मी करता त्याच टाईममध्ये. मग तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. जसं की आपला अशा प्रकारे जे का 6.05च्या बीटला यायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. आल्यानंतर अशा प्रकारे इमोजी पेंजला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मग आपला वरच्या बाजूला अशा प्रकारे ठेवायचं मित्रांनो. ठेवल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून शॅडोला ऑन करून घ्यायचं मित्रांनो. ऑन केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं दिसूनच जाईल मित्रांनो. मग आपल्या फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचा मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्ट फोटो दिसेल मित्रांनो. ह्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का फर्स्ट फोटो आहे ते फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का सेकंड फोटो मित्रांनो सेकंड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का थर्ड फोटो असेल मित्रांनो लहान फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे का 3 लहान फोटो दिसत असेल मित्रांनो. तिन्ही फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे डबल बीटची फोटो आहे मित्रांनो. फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे डबल बीटची फोटो आहे मित्रांनो. फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो 11.27ची जागा पुढची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे डबल बीटच्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून घ्यायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो डबल बीटच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर
मग आपलं अशा प्रकारे जगा डबल बीटच्या पुढच्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे 13.18च्या बीटच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचा मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे डबल बीटच्या तिसऱ्या फोटोच्या पुढे चौथ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे शेक बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपल्या ह्याच्या डबल बीटच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचा मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. मग आपल्या जगा लास्ट उरलेली फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण आपला अशा प्रकारे 2 लेअर दिसतात. 2 लेअरला प्रेस करून आपला सिलेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी टूलवर करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. लास्ट प्रकारचे बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्टची उरलेली फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं. पेस्ट बीट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट टू लेअर करून घ्यायचं. पेस्ट टू लेअर केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला येऊन प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे व्हिडिओ दिला. व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओवरती क्लिक करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपलं केल्यानंतर MP3 सॉन्ग कन्वर्ट होऊन जाईल मित्रांनो. मग आपला जे खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो ह्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं विषयाड पद्धतीने व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.